या उदाहरणामध्ये आपल्याला 5 वर्षाची रास दिलेली आहे आणि 3 वर्षाची रास दिलेली आहे. त्यावरून आपल्याला मुद्दल काढायला सांगितलेली आहे. आता सरळ या पद्धतीच्या उदाहरणामध्ये काय करायचे तर सर्वात अगोदर वर्ष आणि रास या पद्धतीने मांडणी करून घ्यायची. आता 5 वर्षाची रास ही आपल्याला 2000 रुपये दिलेली आहे आणि 3 वर्षाची रास ही आपल्याला 1800 रुपये दिलेली आहे. अगोदर वर्षातला फरक हा काढून घ्यायचा. वर्षातला फरक हा 2 येतो आणि रासमधील फरक देखील काढून घ्यायचा, तो 200 रुपये येतो. म्हणजेच काय तर 2 वर्षाचा हा व्याज हा 200 रुपये आहे. तर 3 वर्षाचा किती, या पद्धतीने तिरकस मांडणी केल्यानंतर आपल्याला 2 वर्षाचा व्याज मिळून जातो. 200 गुणिले 3 भागिले 2 बे 1 बे 0 गुणिले 3 बरोबर 300 रुपये हा आपल्याला 3 वर्षाचा सरळ व्याज मिळालेला आहे. आता उदाहरणामध्ये आपल्याला 1800 रुपये हे आपल्याला 3 वर्षाची रास दिलेली आहे. यामधून आपण 300 रुपये वजा केले म्हणजे आपल्याला मुद्दल मिळून जाते. आता ही झाली आपली मुद्दल, हा सरळ व्याज आणि ही रास.